नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे खवीस. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. तारूबाईने पाटलाच्या मळ्यातून आल्यापासून अंथरूण घातलं होतं. ती आजारी होती. बहुतेक तिला कणकणी आली होती. असेच 3-4 दिवस गेले, पण तारूबाईला बरं वाटत नव्हतं आणि अंथरूण काही सुटत नव्हतं. तारीचा मालक खाशाबा लई चिंतित होता. सगळा दवा पाणी करून झालं, पण पारीला काही फरक पडत नव्हता. मग त्याला कोणीतरी देवऋषीकडे जाण्याचा सल्ला दिला. मग त्याला त्या देवऋषीने सांगितले की पाटलाच्या शेतात एक खवीस आहे, त्यानेच तारीला झपाटलेला आहे. देणगत दिल्याशिवाय तारीला गुण येणार नाही. मग काय, खाशाबा देणगतीच्या मागे लागला. कुणाच्यात कोंबडा शोध, तर कुठे गांजा शोध, तर कुठे घुंगराची काठी. असं काय बाय गोळा करून खाशाबाने देणगतीची तयारी केली. उद्याच्या अमावस्येला मळ्यातील विहिरीवर देणगत देण्याचे ठरलं. देणगतीची सगळी तयारी करून खाशाबा रात्रीची वाट बघू लागला. जसं कडूसं पडलं तसं खाशाबानं तारीच्या अंगावरून कोंबडा उतरून सगळं सामान मोठ्या पाटीत भरलं. त्याच्या सोबतीला धोंडी आणि किसन, पाण्याची कळशी, मोठं पातेलं आणि पाय बांधलेला कोंबडा घेऊन त्याच्या मागोमाग घराबाहेर पडले. बाहेर डोळ्यात बोट घातल्यासारखं दिसत नव्हतं. पाय बांधलेल्या पिशवीतला कोंबडा सगळ्या वाटनं कॉक 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 करत होता. जणू काही त्याला आपल्या मरणाची चाहूल लागली असावी. गावंदरीला कुत्री उगाच बेसूरपणे रडत होती. मुंडग्या टिटव्या उगाच गावभर पिंगा घालत टिव 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 करत होत्या. खाशाबा झट झट पाय उचलत चालत होता. पांद माग टाकून तिघही पाटलाच्या माळ्याच्या दिशेने चालू लागली. रातकिड्यांची किर किर कानावर पडत होती. शेतातल्या झाडांच्या पानाचा उग्रवास नाकाला झोंबत होता. समोरचा ओढा ओलांडला की आलं पाटलाचा मळा. धोंडी उगाच काहीतरी बोलायचा म्हणून बोलला. भला मोठा थोरला ओढा उगाच तोंड आराळ करून पडला होता. वाड्याचे पाणी शेवटच्या घटका मोजत होते. ओढ्यात पडलेल्या झाडांचा वाळका पाला पाय पडतील तसं चर चर वाजत होता. तेवढ्यात किसनच्या पायातून काहीतरी वळवळत गेलं. तसं टुनकन उडी मारून किसन ओरडला. आल्या का लांबडं गेलं पायातून. पायाकडं बघाल्या का हो, असं म्हणत धोंडी पटपट ओढा ओलांडू लागला. तिघेही ओढा ओलांडून वर आले. तसं पाटलाचा मळा लागला. पाटलाच्या मळ्याच्या टोकावर एक भले मोठे चिंचेचे झाड होते. त्या झाडाखाली देणगत द्यायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे खाशाबाने हळदी कुंकू, घुंगराची काठी, घोंगड्याचा धागा, गांजा, पायलीचा भात, कोंबडा असं सगळं साहित्य बाहेर काढलं आणि खवीसाला नैवेद्य दाखवू लागला. इकडे शिवा आणि भिवा गावंदरीला बसली होती, तोंड वाकडं करून. कारण त्यांना आज दारूची तलब झाली होती. काहीतरी जुगाड केला पाहिजे. बघ शिवा, डोकं खाजवत भिवाला म्हणाला. काय करूया लेका, काय समजना झालंय बघ. तेवढ्यात भिवाला पांद वाटणं कंदील जाताना दिसला. ती बघ तिकडं, कंदील निघालाय, चल बघूया. असं म्हणून भिवा आणि शिवा गावंदरीनं पुढं पांद वाटायला लागली. खाशाबा देणगतीचं सामान मांडून नैवेद्य दाखवू लागला. सगळं मानून घे बाबा आणि माझ्या मालकिनीच्या मागची सगळी इडापिडा काढून घे बाबा, असं म्हणून तो पाया पडला आणि पाठमोरा उभा राहिला. तेवढ्यात चिंचेच्या पाठीमागून धीर गंभीर आवाज आला. मला ही देणगत मान्य नाही.
मला दारू पाहिजे. दारू दिल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. लवकरात लवकर दारू आण, नाहीतर तुमचं पण काय खरं नाही. सोसाट्याचा वारा सुटला होता. लांब कुठेतरी घुबड कर्कश आवाजात घुमत होती. टिटव्या आता चिंचेभोवती पिंगा घालत होत्या. वातावरण भयानक झालं होतं. आता माग बघू नगस, चिंचे खालून आवाज आला. तसं खाशाबा, किसन आणि धोंडी पळत ओढ्याजवळ आली आणि धोंडी आणि किसनला तिथेच ठेवून खाशाबा पळत घराकडे गेला. धोंडी आणि किसन खूप घाबरली होती. त्यांच्या अंगात कापरं भरलं होतं. कधी एकदाचा खाशाबा येतोय आणि इथनं पळ काढतोय असं झालं होतं त्यांना. थोड्याच वेळात खाशाबा आला. मग ते तिघेजण चिंचेच्या झाडाखाली गेले. सोबत आणलेली दारूची बाटली नैवेद्या शेजारी ठेवली. परत एकदा क्षमा मागून पाया पडून ती पाठमोरे झाली आणि पळत घराकडे सुटले. पाठीमागे कोणतरी अकराळ विक्राळ आवाजात मोठमोठ्यानं हसत होतं. तिघेही धडपडत पडत गाव जवळ करत होते. ओढा पार केला तरी हसण्याचा आवाज सगळ्या शिवारात ऐकू येत होता. पाटलाच्या मळ्याच्या पलीकडं शिवा आणि भिवा मस्तमध्ये कोंबड्यावर ताव मारत होते आणि हसत हसत दारूचे घोट घशात उतरवत होते. शिवा, कशी वाटली मी लढवलेली शक्कल, असं म्हणत भिवा जोरजोरात हसत होता. आता असंच करू, फुकटमध्ये कोंबडान दारू पिऊ, शिवा हसत हसत म्हणाला. खाशाबा, किसन आणि धोंडी कसं बसं धावत पळत गावात आली. तिघांनी पण आता अंतरून धरलं होतं. धोंडीला तर सटकून ताप भरला होता. आता परत पाटलाच्या मळ्याकडे जायचं नाव काढायचं नाही असं तो बायकोला 10 वेळा बजावून सांगत होता. या तिघांची बातमी आता गावभर झाली होती. पारावर बसलेली माणसं तर चर्चा करत होती. चिंचेच्या झाडाखाली म्हणे दांडगा मोठा गडी बसलेला असतो. 15-20 फूट उंची आहे. डोक्यावर फेटा, खांद्यावर घोंगडं आणि हातात काठी असलेला गडी मिशा पिळत आपलं लाल भडक तांबरलेले डोळे गरा गरा फिरवत चिंचेखाली बसलेला असतो. त्याला म्हणे कोंबडा आणि दारू लागते. त्याच की खविसानं परवा खाशाबा, धोंडे आणि किसनला ताणून ताणून मार दिला. तर पाणवठ्यावर बायका कुजबुजत होत्या की त्या तिघांना कोणीतरी माझ्यावर कुस्ती खेळ असं म्हणत होतं. गावात त्या मळ्याची एवढी दहशत झाली होती की दिवसा पण तिकडं कोण फिरकत नव्हतं. आता गावात कोण पण आजारी जरी पडलं तरी प्रत्येकाला 30 देणगत निघत होती. देवऋषी देणगती काढून काढून गब्बर झाले होते. तर गावातले शिवा आणि भिवा छाती काढून गावभर हिंडत होते रुबाबात, आम्ही नाही कशाला भेट, या गावात आम्ही दोघेच फक्त थेट आहोत, आम्हाला कुठेही जायला सांगा, आम्ही दोघेच जातो, असं म्हणत दात इचकत ते गावभर फिरत होते. आता तर गावातल्या सगळ्या देणगती शिवा आणि भिवा पुढे लागून देत होते. आता तर रोज घरटी कोणाला तरी देणगत निघतच होती. लोक आता देवऋषीकडे न जाता शिवा आणि भिवाकडे जात होती आणि देणगतीचं सामान विचारत होती. शिवा आणि भिवानं तर गावदरीच्या पारावर दुकानच थाटलं होतं. तिथं देणगतीचं सगळं सामान मिळत होतं. गावावर खबिसाचं सावट जास्तच गडद होत होतं. आता तर तो खबीस म्हणे आसपासच्या वाड्या वस्तीवरील लोकांना सुद्धा झपाटत आहे. दिवसेंदिवस त्याच्या खऱ्या खोट्या गोष्टी आसपासच्या परिसरात मोठ्या रंजकपणे पसरत होत्या. काल परवा तर कुणीतरी गावच्या वेशीबाहेर पटकेवाला म्हातारा बसलेला बघितला. लोक तर आता एवढी घाबरली होती कारण त्याचं आता गावात प्रवेश करणे बाकी राहिलं होतं. एकदा का तो गावात घुसला तर सगळं गाव खाऊन टाकेल अशी भीती गावातील लोकांना वाटत होती. जसं जसं या गोष्टी वाढत होत्या तसं तसं भिवा आणि शिवाच्या जोडीचं दुकान एकदम जोरात चाललं होतं. त्या दिवशी बहुतेक पुनव होती. खालच्या आळीच्या तुक्याचं पोरगं
2 दिवस झालं तापानं फणफणत होतं. बाहेर बघून उगाच आरडत होतं. बाहेर त्याला पटकावाला म्हातारा दिसत होता म्हणे. तसा तुका बिगी बिगी भिवाशिवाकडे गेला. भिवाशिवानी त्याला देणगत पण सांगितली आणि देणगतीचे सामान पण दिलं. तुकानं सगळं सामान घेतलं. पोरावरून देणगत उतरवून सोबतीला हनुमा आणि पक्याला घेऊन माळ्याकडे निघाला. ती तिघही बावरून घाबरून इकडे तिकडे बघत निघाली. चांदणं पिठासारखं सगळीकडे पसरलं होतं. सगळं कसं स्वच्छ दिसत होतं. रुसून बसलेला चंद्र सुद्धा डोंगरावर येऊन निवांत बसला होता. पांढरे शुभ्र ढग उगाच त्याच्या भोवती फिरत पाठशिवणी खेळत होते. चंद्राकडे बघून ओढ्याच्या पलीकडे कोली जोरजोरात ओरडत होती. गावंढरीला कुत्री जोरजोरात सूर धरून रडत होती. लिंबाच्या झाडाच्या डोणीतील घुबडांची पिल्लं उगाच दंगा करत होती. जणू काहीतरी अघटित घडणार आहे याची जाणीव त्यांना होत होती. हनुमाच्या काकतला कोंबडा मळा जवळ येईल तसा जोरजोरात कॉक कॉक करत होता. कारण जसा जसा मळा जवळ येत होता तसं तसं त्याचं मरण सुद्धा जवळजवळ येत होतं. कसं तरी त्या तिघांनी चिंचेच्या झाडाखाली देणगतीचं सगळं साहित्य मांडलं आणि पाया पडून हात जोडून सगळं मानून घे रे बाबा असं म्हणून पाठमोरे झाले आणि गावाच्या दिशेने मागे न बघता पळत सुटले. तसं भिवा आणि शिवा जोरजोरात हसत चिंचेच्या झाडाच्या पाठीमागून पुढे आले. सगळ्या गावाला येडं केलं की आपण असं म्हणत भिवा शिवाला टाळी देत मोठमोठ्यानं हसू लागला. भिवा चल उचल पातेलं, मी कोंबडा उचलतो असं म्हणत ते खाली वाकले. तेवढ्यात कोणाचा तरी जोरजोरात अकराळ विक्राळ हसण्याचा आवाज आला. माझी देणगत तुम्ही घेऊन जाताय काय र? तसं दोघांनी पण एकदम वर बघितलं तर पटका बांधलेला लाल भडक डोळे असलेला मिशा पिळत एक गडी उभा होता. त्याच्या खांद्यावर घोंगडं होतं. हातात घुंगराची काठी होती. पायात कोल्हापुरी पायतान होतं. माझा खाना घेऊन जाताय काय रे? परत आवाज शिवारात घुमला. तसं भिवा आणि शिवा मोठी आवळत जोर जोरात गावाच्या दिशेने पळू लागले. कितीही पळाले तरी ते वाड्यापर्यंत काही पोचत नव्हते. पडत धडपडत ते वाड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते. पण कितीही पळाले तरी ते परत फिरून चिंचेच्या झाडाखालीच येत होते. त्या चिंचेच्या झाडाखाली बसून तो अकराळ विक्राळ गडी जिवंत कोंबडा कचा कचा खात होता. रक्ताचे ओघळ त्याच्या पांढऱ्या शुभ्र सादऱ्यावर पडत होते. ते बघून शिवा आणि भिवा आता खूपच घाबरले. पळून धडपडून त्यांचे कपडे ठिकठिकाणी फाटले होते. अंगाला खरचटून रक्त येत होतं. त्यांनी पुन्हा पळण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात पळता पळता ते हवेत उंच उडाले आणि ताण करून खाली आदळले. त्यांच्या रडण्याच्या आणि ओरडण्याच्या आर्त किंकाळ्या सगळ्या शिवारात घुमत होत्या. त्या किंकाळ्या पाटलाची चिंच मूकपणे पाहत होती. सकाळी सकाळी पाटलाच्या वाड्यावर कुणीतरी सांगत आलं की वेशी बाहेर भिवा आणि शिवाला कोणीतरी खून करून मारून टाकले. त्यांचे कपडे फाटले असून नाकातोंडातून रक्त येते. तशी जणी म्हातारी जोरात ओरडली. त्या दोघांचा कुणी खून नाही केला, त्यांना खविसानं मारले. म्हणजे आता तो गावात आलाय, आता तो कुणाला जित्ता ठेवणार नाही. म्हातारीच्या बोलण्यानं सगळा गाव भीतीनं निशब्द झाला होता. भिवा आणि शिवाचं रहस्य मात्र त्यांच्या मरणाबरोबरच वेशी बाहेर राहिलं.